आई शपथ. तर हॅलो गाईस, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण जातोय शेतावरती. आता आपला सफर आहे तो आपण चालू केला आहे. तर आपण गावातून निघालो आता शेतावर जायला. तर गेल्या टायमाला आपण शेतावर गेलो तर आपण छत्री वगैरे काही नेली नव्हती. तर खूप भिजाय झालं होतं, म्हणून आता आपण पहिले छत्री घेतलेली आहे, कारण आपल्याला भिजायला होणार नाही. तर मित्रांनो, आपल्याला पुढं जायसाठी मध्येच बैल उभा आहे आणि तो बघते बघा कसला रागात. असं वाटतं आपल्याला आता तो उडवल बहुतेक. तर पहिलं त्याला आपल्याला इथून साईड करायला पाहिजे, तरच पुढे जाऊन नाही तर माराय उगाच आला तर आपली व्हिडिओ इथंच बंद होईल. पहिला त्याला आपण साईडला करू. तर आता बघू शकता माझ्या मागं मागं येतोय. आपल्या इथं पहिले लवकर वरती जायला पाहिजे. तर हा बघू शकता, तर मध्येच आता गेट लावलेला आहे. तर हा गेट का लावलेला आहे, तर आता वरती ते शेती वगैरे लावून झाले म्हणून ही बैल आहेत ना, अशीच जनावर इकडे जाय नको, नाही तर आपण शेती लावली ते खातील, म्हणून हे असं गेट लावलेलं आहे. तर आत्ता पहिले आपल्याला याला खोलायला लागेल. दोरे वगैरे बांधले, त्याला उघडून आपण वरती जाऊ. लावून घेऊ, नाही लावला तो बैल आतमध्ये येईल. कारण आता जे जनावर होते, अशी ढोरं वगैरे होती, बैल, तर ते खूप लोकांनी आता विकून दिले, म्हणून आता कोण ते घेत नाही आणि कोण आता सांभाळत पण नाही. म्हणून असे वाढत ते कोण आता म्हणजे वाढत आता काय असं कोण जनावर वगैरे राहते, म्हणून दिसले तर खूप कमी दिसते. तर असे दिसायला तुम्हाला पण कमीच दिसणार आता गावाकडे पण. तर आता आपल्याला ह्या वाटेने आपल्याला आता वरती जायचं. तर आपण तर आपल्याला आजची व्हिडिओ अशी आहे, आपल्याला जायचं आहे आज शेतावरती. का तर आपली झाडं आहेत आंब्याची, तर ती बघायची आहेत. किती दिवस वर आपण गेलोय नाही, तर बघू झाडं कशी आहेत, काही कीड वगैरे लागली काय फांदीना, आणि पाणी वगैरे खूप झालेल्यामुळं काय पाणी वगैरे राहिलं आहे काय झाडांमध्ये, बघू. तर इथं पण आपले आंबे आहेत, तर इथं काय एवढं काही पाणी नाही आतमध्ये. तिकडं नीट आहे. आता आपल्याला वरच्या झाडांना बघायचं आहे ती कशी आहेत ती. तर हे झाडांमध्ये काही पाणी वगैरे नाही खूप, तर ती नीट आहेत. आत्ता इथनं सुरुवात होते शेताची. ही आमची शेती आहे सगळी, ते तुम्हाला मी दाखवतो. तर झालेत बघा आत्ता कसली शेती, आता एक नंबर झाले. पण जेव्हा पेरायची वेळ होती, म्हणजे आपली सर्वांना पेरतो, तेव्हा इतका पाऊस होता ना की जमीन पेरू शकत ना अशी जमीन झाली होती. पण कसं काय ते झालं, पेरून झालं एकदाच. आणि शेती पण आता बघू शकता किती नीट आले, चांगले पण झालेले आता. तर आता आपण शेतावरती पोचलोय. इथं जे तुम्ही सगळी शेती बघशीव ते आमचीच आहे. आणि आपली झाड आहेत, आंब्याची झाडं, फणशीची किंवा पेरूची सगळी झाडं आहेत, ते आतमध्ये बगीच्यामध्ये तो गवत झालेला आहे. आणि तो पण गवत आपल्याला काढायला लागेल, तर आपल्याला तर ते आंबे ते चांगलेपणे मोठे होतील. तर आता पाणी पण
आता पाऊस पण आज खूप पडला म्हणून पाणी आता या तारवेमध्ये जात आहे. आपलं माईक नाही म्हणून आपल्याला आवाज जातोय की नाही कॅमेऱ्यापर्यंत माहीत नाही, पण माईक मुलं खूप प्रॉब्लेम, माईक नाही मुलं तर खूप प्रॉब्लेम होईल थोडे दिवस. आवाज पण नाही येऊ शकत. जेवढा आवाज होईल जाईल तेवढा तुम्ही ऐकून घ्या. आणि आता पावसाचं वातावरण पण झालं आहे, बघू शकता काळे ढग वगैरे झालेत आणि पाऊस यायची शक्यता आहे. आणि आता घालाय पण लागलाय पाऊस. तर आता पहिले आपल्याला छत्री उघडाय पाहिजे, नाही तर आपल्याला भिजायला होईल. तर पाऊस झाल्यामुळे आपल्याला मोबाईल भिजल म्हणून थोड्या वेळ आपण व्हिडिओ स्टॉप करू. डायरेक्ट आतमध्ये गेल्यावरती व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. तर बघू शकता पाऊस पण आता जोरात आलेला आहे. तर आता आपण पहिला आतमध्ये जाऊया, पाऊस कमी आलाय तसा. तर आता हा दुसरा गेट आहे आपला. हा गेट पण आपल्याला उघडाय पाहिजे. नाही उघडला तर आतमध्ये काय आपण जाऊ शकत नाही, म्हणून उघडून घेऊ. बंद नाही व्हायचं, आपल्याला उघडायचं आहे. बंद कशाला होतोय? तर या साईडने गवत खूप झालेलं आहे. तरी आहे इथं केळी लावलेले आहेत. बघू शकता केळी पण चांगलेपणे झालेले आहेत. तर त्याला अजून काही केळे आलेत नाहीत. आणि हा आहे तो पेरूचं झाड. 3 आहे तिथं पेरूचं झाड. ते बघतला आता तुम्ही, दाखवतो ते पण. आणि हा गरगाट आणि पेरू, केली. तिकडे केली चांगलेपणे झालेले आता. हे झाला तर चला आता दाखवतो पुढची. मित्रांनो, तर आता आपण आलो खोपजवळ. तरी बघू शकता, तर हिला खोप म्हणतात. कारण आपण उन्हाळी फाटेचे आपण फोडून ठेवतो, कारण पावसाळी ती कामाला यासाठी. तर या खोपीमध्ये आपण फाटे ती भरून ठेवतो. तर हे 2 भाग आहेत. या साईडची फाटी संपली आहेत बघा. तर एक भाग संपलेला आहे. दुसऱ्या भागमध्ये आहेत फाटे. ती आता आपल्याला थोडी न्यायला लागतील, कारण घरी फाटी संपलेली आहेत. तरी खूप तुम्ही खूप बघा पहिले. आता पाऊस खूप आलेला आहे म्हणून मच्छर इथे खूप उठले, म्हणून मच्छर फोडून काढते आपल्याला. चला. तर आत्ता आलो आपण आंब्याच्या झाडाजवळ. तर ही फणस चांगल्यापणे वर गेलेली आहे, बहुतेक ढगाला फचल. तरी फणस काय दिवसांनी काय वर्षांनी येऊ शकते. हे फणसीला फणस येऊ शकतात. आणि काजू, मला काजू निघालेला. तर हा आहे तो काजूचं झाड. आपण चांगलेपणे झालेला आहे. हा काजूचं झाड आहे. तर हे बघू शकता अननस. इथं 3 अननस आहेत. तर त्याला अजून काय अननस आलेले नाहीत. ते 2 अननस आले होते. तर ते अननसचे झाड आहे ते आता तोडले, म्हणून आता हे 3 अननस आहेत. ह्याला पण काही वर्षांनी येतील अननस. आई शपथ. तर मित्रांनो, आत्ता आज आलपून आलो म्हणून हे आहे, चांगला झाला. काय पडलं इथं झाड. तर इथं गवत खूप झालेलं आहे, बघू शकता. इकडचे दोन्ही झाडं बहुतेक. तर तुम्हाला मी पहिला तो झाड दाखवतो आंब्याचा. हा बघू शकता आंब्याचं झाड हा पडलेला आहे. तर आपल्याला पहिला गवतापासून नीट जायला पाहिजे. तर आता आपला आंबा इथं बघू शकता. एवढा आंब्याचा मोठा झाड खाली पडलेला आहे. तर आता तो कसा उभा करायचा त्याचं टेन्शन आलं आहे. तर इथं झाडं आहे, चालते काहीतरी. तर इथं आंब्याचं झाडं पडले, तर आपल्याला पहिला याला उभा करायला लागेल. तर काही बारीक पण नाही झाड उभा करू शकत, अजून बुंद्यापासून हा खाली पडलेला आहे.
हा तर एवढ्या आंब्यांमधला हा एकच झाड आहे, तो आंब्याचा मोठा झाला होता, पण शेवटी तोच आंबा झाड पडलेला आहे. त्याला आपण उभा करू, बघू होतंय काय तो. तर जरा इथे व्हिडिओ आपण स्टॉप करू.